झुरळांची संख्या जास्त असते म्हणून ते राज्य करू शकत नाहीत. डासांची संख्या वाढली म्हणून तेही राज्य नाहीत करू शकत. हे लक्षात घ्या. संख्या जास्त असून काही फायदा नाही आहे. वाघासारखं शौर्य लागतं. मूठभर इंग्रजांनी पूर्ण भारतावरती राज्य केलं. हे लक्षात घ्या. मूठभर इंग्रजांनी अख्ख्या भारतावरती राज्य केलं. काही स्वातंत्र्य सैनिकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. एक छोटीशी तुकडी घेऊन स्वराज्य निर्माण करणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज होते. संख्या मायने नाही राखत, धाडस महत्त्वाचं आहे. वाघ एकच असतो पण धाडस असतं त्याच्यात. हे लक्षात घ्या. सिंहाच्या डरकाळीला सगळे घाबरतात. हे लक्षात घ्या. संख्या जास्त असून काय उपयोग नाही. तुमच्यामध्ये ती डरकाळे आहे का, महत्त्वाचं ते आहे. विचार करा. धर्माचा अभिमान नसतो तेव्हा काय होतं माहिती आहे का. तांदळाच्या एका थैलीसाठी जेव्हा एखादा हिंदू आपला धर्म बदलतो तेव्हा दोष त्या थैली देणाऱ्याचा नसतो, तर दोष आमचा असतो. कारण आम्ही त्या माणसाला कधी धर्माचा अभिमान दिलाच नाही. आम्ही फक्त त्याला कर्मकांडात गुंतवून ठेवलं. आम्ही कधी दिलं तांदूळ, मग तुम्ही का दिलं नाही. तुमच्या जागेला दुसरा येऊन तांदूळ देऊन गेला आणि त्याचा धर्म बदलला. कारण एक तर त्याचा धर्म जागृतच नाही आहे, दुसरं त्याला दुसऱ्यानं मदत केली आणि सांगितलं की मदत आम्ही करतोय, तुझ्या धर्माचा कुठेही मदत करतोय. आणि आम्ही आपल्याच धर्माचे हात तोडायचा प्रयत्न करत आलो. मुली आणि तरुण आज आपल्या मुली लव जिहादच्या शिकार होतात किंवा अन्य जाळ्यात अडकतात, कारण त्यांच्यात धर्मजागृतीच नाही. जर आपल्याला प्रत्येक मुलीचा विवेक आणि धर्माबद्दल ओढ जागी केली असती ना, तर तिला कुणीही भ्रष्ट केलं नसतं. हे लक्षात घ्या. जर त्या मुलीमध्ये धर्मजागृत केला असता तर ती मुलगी कधी आपल्या नवऱ्याला धोकाही देऊ शकत नाही किंवा कुणाला असं सहजासहजी आपल्या जवळ भटकूही देणार नाही. ती आपल्या शौर्यानं लढायला शिकेल. ती झाशीची राणी बनेल. पण आपल्याला त्यासाठी त्याला शिक्षण द्यावं लागेल, त्याला धार्मिक बनवावं लागेल. आपल्या मुलांना आम्ही केवळ मंदिरात डोकं टेकवायला शिकवलं, पण त्यांच्यात शौर्य निर्माण केलं का, अजिबात नाही. भक्ती करण्यासाठी सुद्धा सुरक्षा लागते आणि ती सुरक्षा पोलिसावर अवलंबून न राहता समाजानं स्वतः निर्माण करायला लागते. हे लक्षात घ्या. विवेकानंदाचा पोथीपेक्षा शक्ती मोठी. विवेकानंद जे आहेत ना, त्यांनी जळजळीत विचार आहे त्याच्यावरती. स्वामी विवेकानंदांनी सांगितले की मला उपनिषदातील सामर्थ्य हवं आहे. आपण संस्कृत श्लोक पाठ केले पण त्यातील अभय विसरलो. त्यांनी